450 वर्षाच्या झगडल्यानंतर, त्या प्रयत्नानंतर, जागा मिळवल्यानंतर जेव्हा सगळ्यांच्या डोक्यात कल्पना आली होती की आपण मंदिर करायचं आहे, तेव्हा अशोकजी सिंघालांनी जी कल्पना दिली होती, सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, असं मंदिर प्रत्यक्ष उभं राहिलेलं आहे. आणि मी अतिशय भक्तिभावाने हनुमानाचं दर्शन घेतलं आणि मी हनुमानाला हेच म्हटलं की माझ्याकडून हे कार्य तू पूर्ण करून घे. आणि त्याच्या पुढे निग्रह स्वतःचा वाढवण्याकरता म्हणून मी स्वतःची शपथ घेतली की जोपर्यंत इथे रामाची स्थापना राम मंदिरात होणार नाही तोपर्यंत भर हिवाळ्यात सुद्धा मी अंगावरती गरम वस्त्र घालणार नाही आणि थंड पाण्याने मी आंघोळ करीन. मला ही शक्ती आणि त्याच्यामधनं आलेला मनाचा निग्रह हा मला अतिशय उपयोगी पडला आणि मी यातून सगळ्यातून पार पडलो. रामललाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर या येत्या हिवाळ्यामध्ये मी अंगावरती आता गरम कपडा घालला. रात्री 11 वाजताची वेळ होती आणि एका कुठल्या तरी LNTचा कोणी होता, तो एक काहीतरी ओझं घेऊन जात होता. मग त्याला विचारलं क्यों भाई साहब कैसा लगता है, आणि तुम्हाला सांगतो त्या माणसाने दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. तो कुठल्या कॅटेगरीचा होता, कुठल्या स्तरावरचा होता मला काहीही माहिती नाही. तो म्हणाला की जब राम सेतु बना था उसमें जरूर हम भी एक बंदर थे और भाग्य वो है कि उस समय का पुण्य आज हमको फल दे रहा है. एक खूप चांगलं होतं की पूर्णपणे कामं करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला इथे मिळालं होतं. रोज आपल्या डोळ्यासमोर आई जसं एखाद्या मुलाला वाढताना बघत असते तसं रोजच्या रोज मंदिराचं थोडं थोडं काम वाढत जाताना ते सगळं शूट करायला मिळत होतं, बघायला मिळत होतं. खूप चांगलं वाटत होतं की बांधकाम या दृष्टिकोनातनं, इंजिनिअरिंग या दृष्टिकोनातनं, कलाकुसर या दृष्टिकोनातनं निदान 1000 वर्ष टिकेल असं मंदिर जरी बनवलेलं आहे तरी इथून पुढे समस्त हिंदू बांधवांची ही जबाबदारी आहे की प्रत्यक्षात हे मंदिर तेवढे काळापर्यंत टिकेल. हिंदूंमध्ये एकता आवश्यक आहे, हिंदूंमध्ये निस्वार्थ बुद्धी आवश्यक आहे. आपल्या स्वार्थाच्या वर उठून समाजाकरता, देशाकरता आपण काहीतरी करू लागतो, ही भावना प्रकर्षाने पुढे व्यक्त होणं आवश्यक आहे. हे जर झालं नाही तर मंदिराची वास्तू 1000 वर्षाकरता बनवून काहीही उपयोग नाही. प्रभू श्रीराम यांचं मंदिर पूर्ण झालंय. 500 वर्षांची प्रतीक्षा संपलेली आहे. 500 वर्षांची वेदना एक प्रकारे थांबलेली आहे. प्रत्येक रामभक्ताच्या मनी समाधान आहे आणि प्रभू श्रीरामांचा चैतन्याचा गाभारा आशीर्वादासाठी सुद्धा सजलेला आहे. आणि प्रभू श्रीरामांचं हे मंदिर साकारताना एक प्रकारे जे जे उदात्त उन्नत आणि जे जे सर्वोत्तम सुंदर जगभरात आहे ते सगळं प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेला आहे. मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये करण्यात आला आहे आणि या मंदिर निर्माण कार्यामध्ये मराठी माणसांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या मंडळींचा मोलाचा वाटा आहे. तीच सगळी मंडळी आज आपल्यासोबत आहेत. आपण 22 जानेवारीला जेव्हा रामललाची स्थापना झालेली तेव्हा सुद्धा या मंडळींसोबत संवाद साधलेला होता आणि आता मंदिर पूर्णत्वास आलं आहे. त्यानंतर त्या सर्वांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आज एक विशेष पाहुणे आहेत ज्यांचा मी खास उल्लेख करेन. आपल्यासोबत पद्मश्री वासुदेव कामत सर आहेत, ज्येष्ठ चित्रकार, आणि या राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचं काम कसं विशेष मोलाचं आहे हे अर्थातच मुलाखतीमधनं उलगडणारच आहे. पण रामललाची मूर्ती असो, राजा रामाचा जो दरबार आहे त्या मूर्ती असोत, या सगळ्याच्या घडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जगदीश आपळे सर, खरं तर तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि हे खूप सुंदर मनोहारी दृश्य आपल्या पाठीमागे आहे जे बघून मन भरून येते आपल्या प्रत्येकाचं. सर, तुमच्याकडनं पहिल्यांदा सुरुवात करायची आहे. गेली 5 वर्ष या अयोध्या नगरीचे आपण एक प्रकारे रहिवासी झालात आणि हे मंदिर निर्माणाचं कार्य सर्व साथीदारांच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून पूर्ण केलात. आजच्या भावना काय आहेत नेमक्या? एका अर्थाने अनेक वर्षांची तपस्या आहे. 89, 92, 1996, 2006 आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये इथे उत्खननं चालली होती. ASIने अनेक पद्धतीने इथे मंदिरांच्या संबंधातली माहिती याच्यामध्ये केली. पण
पण प्रत्यक्ष ज्या बांधकामाच्या संदर्भात सगळी टीम आम्ही जमवली तेव्हा त्या सगळ्या टीममध्ये जी निराळी मंडळी माझ्याबरोबर आत्ता इथे आहेत उपस्थित, मी एकेकाची ओळख करून देतो. त्यांचं कामाचं वैशिष्ट्य आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन याच्या संदर्भात ते थोडक्यात सांगतो. माझ्या अगदी उजव्या बाजूला इथे स्वतः चित्रकार वासुदेव कामतजी आहेत. आमच्या सगळ्यांच्या समोर मंदिर कसं असावं, मंदिरासंबंधी त्यातली शिल्प कशी असावीत, अगदी जे स्तंभ आहेत त्या स्तंभावरती देखील शिल्प कशी असावीत आणि त्यांच्या वेशभूषा, केशभूषा, आयुध कशी असावीत, इथपासून त्यांनी आम्हाला सुरुवात सगळं सांगायला केली होती. आणि त्याच्या बरोबरीनेच मंदिरामध्ये वाल्मिकी रामायणाच्यावरती आधारित प्रत्यक्षतः 2D 3D पण दगडांमध्ये बनवलेले ज्या मूर्ती आहेत त्यात रामायणातले, वाल्मिकी रामायणातले विशेषतः प्रसंग आहेत सगळे, त्याच्याबद्दल ते आपल्याला माहिती सांगतील. याच्याशिवाय बाजूला जो परकोटा आहे त्या परकोट्यामध्ये जवळजवळ 1.25 किलोमीटरचा मार्ग आहे, प्रदक्षिणा मार्ग. त्याच्यामध्येही ब्रॉन्झची म्युरल्स आहेत आणि त्याच्यामध्ये एका अर्थाने भारताचं सांस्कृतिक दर्शन हे सगळं घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या सगळ्या प्रसंगामध्ये संत आहेत, महंत आहेत, राजे आहेत, सम्राट, ज्यांनी आपल्याला भारत घडवला असं म्हणता येईल, अशा सगळ्यांचं दर्शन होत असताना इथे राम मंदिराला राष्ट्र मंदिर या संकल्पनेमध्ये आणण्याची प्रमुख भूमिका त्यांची आहे. आणि ब्रॉन्झच्या स्वरूपामध्ये 7.5 फूट बाय 5.5 फुटाची अनेक ब्रॉन्झ म्युरल्स इथे लागलेले. त्याचे विषय, त्याची चित्र आणि प्रत्यक्ष करून घेतल्यानंतर त्याचं ॲप्रुव्हल लावणं हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. माझ्या आणखीन उजव्या हाताला इथे गिरीशजी सहस्रभोजनी, मूळ नागपूरचे आहेत, आता सध्या गोव्यातून आलेत आणि तेही माझ्याबरोबर गेले 5 वर्ष इथे आहेत. IIT मुंबईचे MTech स्ट्रक्चरल या स्वरूपात त्यांनी काम पाहिले. अनेक वर्ष परदेशामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या विशेष इमारतींचं काम स्ट्रक्चरली उभं राहण्यासंबंधी केलेलं आहे. आणि आपल्या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे की खाली कुठेही दगड नाही, मुरुम नाही, अशा वाळू आणि मातीतून एक वेगळ्या प्रकारचं फाउंडेशन निराळ्या IITच्या मंडळीनं एकत्र येऊन, एक्सपर्टना एकत्र घेऊन करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती आणखीन रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचं काम असेल, दगडाचं काम असेल, ग्रॅनाईटचं असेल, तेव्हा ते होत असताना 1000 वर्ष टिकेल असं मंदिराचं बांधकाम त्यांनी या सगळ्यांच्याकडनं करून घ्यायची किमया साधलेली आहे. ते त्या संदर्भातली माहिती आपल्याला सांगतील. आत्ता त्याच्याही पलीकडे तिथे आपले मित्र आहे, ढवळीकर आहेत, संजय ढवळीकर, विश्व हिंदू परिषदेचं महाराष्ट्रातलं काम पाहत आहेत. आणि आत्ता या विशेषतः 22 जानेवारीला जसं आपण एक वैशिष्ट्यपूर्ण सगळं प्रदर्शन आपल्या सगळ्या लोकांच्या पुढे ठेवलं, तशाच पद्धतीचं अगदी आपला 11 नंबरचं गेट आहे तिथून आतमध्ये आलो की कन्स्ट्रक्शन कसं झालं, त्याच्या निराळ्या स्टेजेस आणि प्रत्यक्षतः आत्ता मंदिरावरती जे फसाड लाईटिंग आता आपण पाहतो किंवा मंदिरावरचं जे डेकोरेशन आहे ते सगळं डेकोरेशन घडवण्यापर्यंत सगळं जे काम आहे त्यांच्या टीमने केलेलं आहे. ते पुण्याचे आहेत, आत्ता मुंबईतून आलेले आहेत आणि ते आपल्यासमोर त्याच्या संदर्भातली माहिती देतील. अगदी पहिल्या दिवसापासून लार्सन अँड टुब्रोच्या कामाची इथे जी सुरुवात झाली त्यातल्या प्रत्येक दिवशी कुठेही अपघात होणार नाही, सेफली हे सगळं काम होईल. आणि इथे 4500पर्यंत वर्कर्स, स्टाफ मेंबर सगळे आहेत. या सगळ्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन त्यातनं हे काम करून घेणं. आणि एवढंच नाही तर याच्यावरती जे काही काम केलं आहे याच्यावरती लंडनला जाऊन त्यांनी एक सोड मिळवली आहे, म्हणजे एक त्याच्यावरती सेफ्टीचा अवॉर्ड मिळवलेला आहे. हे करणारे आपले संतोष बोरे हे विशेषतः बोरिवलीचे आहेत, मुंबईहून आलेले आहेत आणि अगदी पहिल्या दिवसापासून ते इथे आहेत. पलीकडे स्वतः एकनाथ सातपूरकर ज्यांनी हे मंदिर घडवत असताना त्या सगळ्या अँगल्सने कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग करून हे सगळं कव्हर केलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर ती माहिती देत असताना
हे मंदिर कसं घडलं आहे आणि घडवलेलं जे आता इथल्या मूर्ती आहेत, सप्तमंदिर आहे किंवा जटायूचं स्मारक आहे किंवा शिवमंदिर आहे, मुख्य मंदिर आहे, ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आहे, हे सगळं अगदी डिटेलिंग हे सगळं त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेलं आहे. आणि हे सगळ्यांच्या समोर आणण्याचं एक खूप मोठं काम, महत्त्वाचं काम जे वर्षानुवर्ष आता टिकणार आहे, सगळ्यांच्या समोर येणार आहे. असं एकनाथजी संस्कार भारतीचे महाराष्ट्र प्रांताचं काम त्यांच्याकडे होतं. नाशिकहून आलेत आणि त्यांची अख्खी टीम या सगळ्या कामाच्यामध्ये मला असं वाटतं की या सगळ्या मंडळींच्या बरोबर हे काम करत असताना केवळ मंदिराचं काम कन्स्ट्रक्शन म्हणून नाही, पण ते निराळ्या पद्धतीने सजवायचं, त्यातनं सगळ्यांच्या समोर याचे सगळे आस्पेक्ट्स आणणं आणि सर्वांच्या समोर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्या या इथे आल्यानंतर तुम्हाला काय नेमकं पाहायचं आहे हे केवळ मंदिर नाही, पण मंदिराच्या मागची पार्श्वभूमी मंदिर लक्षात राहील अशा पद्धतीने आणण्याची जबाबदारी या सगळ्या मंडळींनी साधलेली आहे. माझं नाव जगदीश आफळे आणि या पार्श्वभूमीवरती माझ्याकडे जबाबदारी आहे फक्त सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करणं, अशी प्रोजेक्ट मॅनेजर या स्वरूपातली आहे. त्याच्यामध्ये सिव्हिलची कामं आहेत, इलेक्ट्रिकलची कामं आहेत, मेकॅनिकल आहेत, याच्याशिवाय CCTV कॅमेरे आणि सिक्युरिटी वाईज जी इक्विपमेंट लागतात हे सगळे इक्विपमेंट सिलेक्शन करून ते आणण्याचं आणि लावायचं काम हे सगळं आहे. अनेक प्रकारची IITतले जसे तज्ज्ञ इथे आलेले आहेत, त्याच्याशिवाय NGR आहे, नॅशनल जिओ रिसर्च इन्स्टिट्यूट, NIRM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स, दिल्लीचे आपले विशेषज्ञ आहेत, त्याच्यावर आमचे मार्गदर्शक नृपेंजी मिश्रा आणि आपले ट्रस्टचे सचिव सदस्य, याच्या सगळ्यांच्या बरोबरचं जे कोऑर्डिनेशन आहे ते सगळं कोऑर्डिनेशन करून हे प्रोजेक्ट पुढे नेणं. त्या अर्थाने एक ड्रायव्हिंग कोणीतरी लागतं, एक ड्रायव्हर लागतो गाडीला, तसं मी ड्रायव्हर आहे. आणि त्या अर्थाने ही सगळी टोळी जमवल्यानंतर त्यातनं हे उत्तम मंदिर आता घडलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर घडवलेला आविष्कार आम्ही सगळ्यांच्या पुढे ठेवतो. मला असं वाटतं की यातच आमच्या सगळ्यांचं मानसिक समाधान आहे आणि एक आवडीचा विषय मनापासून सगळ्यांनी स्वीकारलेला तर सर्वांच्या पुढे येतो आहे असा आजचा उत्तम कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण तो त्या अर्थाने लोकार्पण केला आहे. आणि माननीय सरसंघचालक, पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत आज सगळ्यांच्या समोर हेही सांगून गेले की आपल्यासमोर ह्या सगळ्या याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही लोक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी हे केलं आहे, त्यांचं बलिदान झालं आहे, अशा सगळ्यांची आठवण ठेवून आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष हे सादर करतोच सर्वांच्या पुढे. आणि याच्यात हजारो हिंदू मनं आपण त्यांच्या पुढे एकत्रित आणलेली आहेत आणि त्यांची एकजूट झाल्यामुळे ते सगळं घडू शकलं आहे. तर हा सगळा एक मोठा भाग आहे. स्वतः गोविंददेव गिरीजी मार्गदर्शक आहेत. या सगळ्या मूर्ती आणि जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक वेळेला त्यांच्याबरोबर स्वतः वासुदेव कामत, यतींद्रजी मिश्रा आणि आमच्या सगळ्यांचे संवाद झाले आहेत आणि त्या संवादातून अनेक मार्गदर्शक गोष्टी आधी त्यांच्या पुढे ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे सगळं घडलं आहे आणि आम्हाला आनंद या क्षणी असा आहे की हे अगदी 450 वर्षाच्या झगडल्यानंतर, त्या प्रयत्नानंतर, जागा मिळवल्यानंतर जेव्हा सगळ्यांच्या डोक्यात कल्पना आली होती की आपण मंदिर करायचं आहे, तेव्हा अशोकजी सिंगालांनी जी कल्पना दिली होती, सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, असं मंदिर प्रत्यक्ष उभं राहिलेलं आहे. आणि आता 1000 वर्ष सगळ्यांच्या समोर टिकाऊ याच्यातनं ते राहील, हा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. किती पाहू त्या मंदिराकडे डोळे भरून, अशी खरं तर प्रत्येक रामभक्ताची भावना आहे. आपल्याचे विशेष अतिथी आहेत वासुदेव कामत सर. सर, रामललाची जी मूर्ती आहे, हजारो लाखो रामभक्त जगभरातनं ती मूर्ती पाहण्यासाठी येतात आणि अंधुक होते ती मूर्ती त्यांच्या नजरेसमोर जेव्हा त्या मूर्तीच्या समोर ते लीन होतात. तर आपल्या चित्राचा रेफरन्स घेऊन एक प्रकारे ती मूर्ती साकारण्यात आली आहे. राजा रामाचा जो दरबार आहे त्या मूर्तींची संकल्पना आपली आहे. म्युरल्स साकारली आहेत आपण, वाल्मिकी रामायण त्याचीच मूळ संकल्पना मंदिरातली आपली आहे. आपली काय भावना होती? हे सगळं आपल्या हातनं घडलेलं आहे, हे सगळं घडवताना भावना काय होती मनातली? सर्वप्रथम रामलल्लाच्या आत्ता जी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी
ज्या काही मीटिंग्स होत असत ती मूर्ती कशी असावी, त्याचं स्वरूप कसं असावं, याची जी प्राथमिक परंतु महत्त्वाच्या बैठकी होत होत्या त्यात मी प्रत्येक वेळी असायचो. परंतु मी एकट्यानेच केलं स्केच आणि त्याच्यातून मूर्ती झाली असं मी म्हणत नाही, मानत पण नाही. कारण याकरता इतर काही चित्रकारांनी सुद्धा, कारण शेवटी हे संपूर्ण भारतातल्या कला जगतातल्या कलाकारांचं एक स्वप्न होतं. त्यामुळे अनेकांनी त्याच्यासाठी स्केचेस केली. सुनील विश्वकर्मांनी स्केच केलेलं आहे, त्याच्यात त्याप्रमाणेचे गोपाल नांदुरकर पुण्याचे आहेत, त्यांनी पण स्केच केलं होतं. आणखीन काही दक्षिणेतल्या काही चित्रकार मूर्तिकार आहेत, त्यांनी पण स्केच केलं होतं. शेवटी प्रत्येकाला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, आपणही यात भाग घेऊ शकलो, याचा एक आनंद, सात्विक आनंद आहे. याच्या पलीकडे मी माझ्या स्केचमुळे असं झालं असं मी म्हणणार नाही. कारण शिल्पकारांना ज्या निवडलं गेलं आणि शिल्पकारांना काम दिलं त्यावेळी त्यांना सांगितलं की हे आमच्याकडे सगळं आहे, परंतु तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या तपश्चर्यामध्ये जे काही रूप असेल ते तुम्ही साकार करा. अशा प्रकारचं फ्रीडम त्या मूर्तिकारांनी दिलं होतं. त्याप्रमाणे त्या 3 मूर्ती बनलेल्या होत्या आणि सर्वानुमते जी मूर्ती भावली ती मूर्ती त्या ठिकाणी, म्हणजे बाकी 2 मूर्ती रिजेक्ट असा अजिबात नाही आहे. अनेकांनी प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातून हे साकार झालेलं आहे. त्यात ही रामलल्लाची मूर्ती उभी आहे आणि आज सगळ्यांच्या ती हृदयी विराजमान आहे. त्याच्यानंतर अनेक ज्या बैठकी झाल्या होत्या त्या बैठकीमध्ये परत हा विषय निघाला होता की जवळजवळ 1000 फुटाची ही जी प्लिंथ आहे किंवा परिक्रमा आहे त्याच्यावर सुद्धा काहीतरी यायला पाहिजे. कारण काय आहे की भाविक निश्चित या ठिकाणी येणार, रामलल्लांचं दर्शन घेणार, त्याची मनोभावे पूजा करणार, अर्चना करणार, काही त्याचं मागणं असेल ते मागणार. परंतु केवळ रामलल्ला किंवा राममूर्तीसमोर आपलं दुखणं किंवा गाऱ्हाणं मांडणं एवढ्यासाठीच केवळ राम मंदिर नाही आहे. ते आपल्या जीवनामध्ये ते रामचरित्र उतरलं पाहिजे आणि पुढच्या अनेक वर्षांच्या पिढीलासुद्धा, नव्या पिढीला रामचरित्र कळलं पाहिजे. ते आदर्श म्हणून त्याला मार्गदर्शन करणारं असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्लिंथवरती हे सर्वानुमते ठरलं की वाल्मिकी रामायणाच्या आधारावरती जवळजवळ ह्या संपूर्ण 1000 जवळजवळ फुटांच्या प्लिंथवरती रामायण साकार करायचं. आणि मग त्याचं स्वरूप काय असलं, कारण शेवटी एक आपल्याला गोष्ट लक्षात येईल की आपण आत्ता जी काही जुनी मंदिरं बघत असतो त्या मंदिरामध्ये अनेक शिल्प असतात, त्या मंदिरामध्ये अनेक प्रसंगसुद्धा त्या देवतेचे कोरलेले असतात. परंतु अजंठा असो, वेरूळ असो किंवा एलिफंटा असो किंवा आणखीन कुठेही असो, मंदिरामध्ये मंदिर बघायला लागलो की आपल्याला गाईडची गरज पडते. आज गाईडने दाखवल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी शोधता येत नाहीत, गाईडने सांगितल्याशिवाय आपल्याला काही त्यातला अर्थ कळत नाहीत. आणि असं असतानासुद्धा आपण ते जे काही पाहत असतो त्यातला एवढा आनंद मिळतो. तर ह्या राम मंदिरामध्ये रामायण पाहत असताना प्रत्येक वेळी काही गाईड मिळणार नाही आहे. त्यावेळी गाईडची जरुरी नव्हती. त्यावेळी लोकांना शिल्प बघण्याची, चित्र बघण्याची आणि इथल्या परंपरेमध्ये जे काय साकार होते ते जाणून घेण्याची शक्ती होती, ज्ञान होतं. आज ते आपण घालवून बसलो आहोत. आपल्याला सांगावं लागतं रे हा प्रसंग हा आहे, हा प्रसंग हा आहे. पण तसं काहीही न करता कोणीही त्या प्रसंगामध्ये उभं राहिल्यानंतर त्याला ते चटकन समजेल. खाली त्या ठिकाणी तो प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणातला श्लोक असेल संदर्भाचा, त्याचा 2 भाषांमध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि ह्याच्यावरनं त्यांना प्रसंग कळेल. आणि सगळे प्रसंग पाहत असताना लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना मार्गदर्शन होईल आणि समजेल अशा सुलभ पद्धतीने ही सगळी रचना केलेली आहे. कुठेही क्लिष्ट रचना केलेली नाही. सहज समजलं पाहिजे हा राम जन्माचा उत्सव आहे. सहज समजलं पाहिजे की वशिष्ठांकडे शिकतायत. सहज समजलं पाहिजे की या ठिकाणी शबरीबरोबर बोरं खात आहेत. सहज समजलं पाहिजे की रामरावणाचा युद्ध आहे. सहज समजलं पाहिजे की या ठिकाणी रामराज्याभिषेक होते. म्हणजे वाल्मिकी रामायणाचा उपसंहार त्या ग्रंथाचा जो आहे त्यापर्यंत रामराज्याभिषेकाचं जे काय वर्णन आहे आणि तिथपर्यंत जे काय झालेले प्रसंग त्यातले 85 प्रसंग हे गोविंददेव गिरी महाराजांनी निवडले
आणि ते निवडलेले प्रसंग नंतर मी सुद्धा माझ्याकडे दोन्ही ग्रंथ आणून ठेवले दोन्ही भागाचे, आणि त्यांनी दिलेला श्लोक त्याचा अर्थ ते समजून घेऊन त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं आणि चटकन लोकांना समजेल कसं अशा प्रकाराची अशी रचना करायची. ती रेखांकनं मी ड्रॉइंग्स जी आहेत ती सगळी केली होती डिटेलमध्ये. ही ड्रॉइंग्स केल्यानंतर यातलं कुठलंही चित्र कुठल्याही अगोदर केलेल्या चित्राचं किंवा शिल्पाचं अनुकरण नाही आहे, कॉपी नाही आहे. हे सगळे प्रसंग वाचून त्याच्यावरती चिंतन करून केलेले आहेत. आणि नंतर ती ड्रॉइंग्स जी आहेत ती गोविंदगिरी महाराजांकडे जायची, ते पाहायचे. ते पाहिल्यानंतर त्याच्यात जर काही सुधारणा हवी असेल किंवा त्यांना जो संदर्भ त्यांना सांगायचा तो पाहिजे असेल तर त्या सुधारणा करून ती स्केचेस फायनल झाल्यानंतर ती मग मातीमध्ये पहिल्यांदा केली जायची. मातीत एवढाच करायची कारण जे काही शिल्प घडतं आहे त्या प्रत्येक पॅनलमध्ये किंवा त्या एक प्रसंग शिल्पांमध्ये 3 भागात केलेला आहे. 3 भाग म्हणजे जो काही बॅकग्राऊंडचा भाग आहे तो लो रिलीफमध्ये असेल, त्याच्यानंतर काही महत्त्वाचा जो भाग असेल तो हाय रिलीफमध्ये, आणि प्रत्यक्ष प्रसंग नाट्यमयरित्या करणारे मुख्य ज्या व्यक्ती असतील त्या मात्र 3D मूर्तीत असेल. त्यामुळे बघत असतानासुद्धा चित्रामध्ये विषय शोधावा लागणार नाही की हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. प्रसंग नाट्यमयरित्या आपण नाटकात पाहतो त्याप्रमाणे तो लोकांना चटकन समजला जावा. कारण 1000 फुटाचं सगळं बघायला किती वेळ लागेल काही कल्पना नाही, परंतु एका नजरेमध्येच तो प्रसंग समजेल अशा प्रकारे रचना करायचं ठरलं. आणि मग त्याप्रमाणे ती शिल्प मातीत केल्यानंतर सुधारणा करायला वाव आहे. दगडात एकदा कोरलं की ते कोरलं, त्यात काही ॲड करता येत नाही. म्हणून मातीमध्ये परत केल्यानंतर ते स्केच बरोबर आपल्याला जो भाव पाहिजे तो त्या मूर्तीमध्ये आला आहे की नाही त्याचं परीक्षण करायला जावं लागायचं. अनेक शिल्पकारांनी काम केलेलं आहे. नाशिकच्या आपल्या संदीप लोंढेंनी काम केलेलं आहे, सुनील देवरेंनी मुंबईमध्ये काम केलेलं आहे, दिल्लीमध्ये 2 शिल्पकारांनी काम केलेलं आहे. नंतर आपल्या अशा अनेक शिल्पकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी जयपूरमध्ये पण काम झालेलं आहे. हे सगळं काम पाहून ॲप्रूव्ह झालं की मग ते ॲप्रूव्ह झालेलं फायबरमध्ये करून ते स्टोनमध्ये कार्व करणाऱ्यांकडे जायचं. मग त्यात संकल्प चव्हाण म्हणून पुण्याचे शिल्पकार आहेत, त्याच्यानंतर केशव शर्मा म्हणून जयपूरचे आहेत, नंतर दिल्लीला काही शिल्पकार होते, भुवनेश्वरला काही शिल्पकार होते. तर ह्या सगळ्या शिल्पकारांनी ती मूर्ती कार्व केल्यानंतर तिथे जायचं, त्या बरोबर झाल्या आहेत की नाही पाहायचं, आणि मग त्या पाहिलेल्या मूर्ती ओके झाल्यानंतर मग त्या इकडे अयोध्येमध्ये यायचं आणि मग त्याचं डिस्प्ले हे सगळं करत होते. पण ह्या मूर्तीमध्ये जो दगड वापरलेला आहे त्या दगडाची क्षमता काय आहे, या सगळ्या ह्या वातावरणाचा अभ्यास. तर ह्यातले जे कोणी तज्ज्ञ आहेत, मग सोमपुरा असतील किंवा आणखीन काही या इतर IIT मधले TC मधले हे सगळे तज्ज्ञ आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे प्रत्यक्ष दगडसुद्धा चेक करून घेतला जायचा की हा योग्य दगड आहे की नाही. त्यामुळे बन्सी बहारपूर शिल्पामध्ये जेव्हा काम करणार आहोत तर त्या शिल्पाच्या दगडाचं वैशिष्ट्य सँडस्टोन आहे, तो वजनदार आहे, परंतु जास्त डेलिकेट काम पण करता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करत आपल्याला योग्य पाहिजे तो रिझल्ट आणण्यासाठी त्याची रचना कशी करायची ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करायला लागत होता. त्यामुळे आली कल्पना आणि झालं असं अजिबात नाही. आणि हे सगळं काम करत असताना सगळेजण इतके भारावून काम करत होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, एका रात्री ह्या ठिकाणी ज्यावेळी मी कामासाठी आलो होतो आणि मी आमचं जे पॅनल होतं ते लावण्यासाठी माणसं येणार म्हणून वाट बघत असताना तिथे अनेक जण काम करत होते. रात्री 11 वाजताची वेळ होती आणि एका कुठल्या तरी LNTचा का कोणी होता, तो एक काहीतरी ओझं घेऊन जात होता. मग त्याला विचारलं क्यों भाई साहब कैसा लगता है, आणि तुम्हाला सांगतो त्या माणसाने दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. तो कुठल्या कॅटेगरीचा होता, कुठल्या स्तरावरचा होता मला काहीही माहिती नाही. तो म्हणाला की जब राम सेतु बना था उसमें जरूर हम भी एक बंदर थे और भाग्य वो है कि उस समय का पुण्य आज हमको फल दे रहा है. म्हणजे अशा भावनेने सगळ्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे हे माझं आणि हे त्याचं असं अजिबात सांगता येणार नाही.
कारण हे सगळं काम उभं राहत असताना सगळ्यांनी जी मेहनत केलेली आहे ही साकार होत असताना झाल्यानंतर पाहताना ह्यातलं हे माझं आणि हे त्याचं असं कधीच दिसत नाही. हे प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलेलं काम आहे. या भावनेने हे सगळं काम उभं राहिलं आणि या भावनेने काम करत होते म्हणून ते काम झालं. ह्यास काय असतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे की सेतू बांधला आणि सेतू बांधल्यानंतर अनेकांनी मोठे मोठे दगड नेले, अनेकांनी मोठे मोठे वृक्ष त्या ठिकाणी नेले होते. असं करत असा 10 योजन का 100 योजनेचा सेतू तयार झाला. तयार झाल्यानंतर सुद्धा एका छोट्याशा खारीला वाटतं ही कथा आहे, इतिहास आहे का दंतकथा आहे, ह्यापेक्षा ती किती प्रेरणादायक आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्या खारीला वाटतं की मीही काहीतरी करावं आणि त्या खारींनी पाण्यामध्ये आपलं अंग लोलपडं करून ओलं करावं आणि त्या ठिकाणी 2 दगडांच्या मध्ये जाऊन आपलं अंग झाडावं की जेणेकरून ते सांधलं जाईल. हे पाहिल्यानंतर रामाला हे कुतूहल वाटतं. त्यामुळे कुठलीही सेवा ही देवाला केलेली असते ती सगळी प्रियच असते. त्यामुळे ह्या ठिकाणी सगळ्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्याचं एक प्रतीक निश्चितच उभं राहिलं पाहिजे. म्हणून तिकडे त्या टिलावरती म्हणजे प्रवेशद्वारासाठी एक खार उभी केलेली आहे आणि त्या खारीकडे पहिल्यांदा बघितलं. कारण सगळ्या मंदिराच्या प्रवेशाच्या अगोदर आपल्याला ती दिसणार आहे. कारण आपण आता जे काही करणार आहोत, आपण जे काही देणार आहोत, आपल्या अनेकांच्या योगदानातमधून जे झालेलं आहे त्याची खरी प्रेरणा जी आहे, छोटी असो मोठी असो, ती या खारीसारखी आहे. त्या भावनेने आपल्याला आत जायचं आहे आणि संपूर्ण पाहून बाहेर आल्यानंतरसुद्धा मी हे माझं नाही, हे सर्वांचं आहे आणि सर्वांचं भलं हो हे चिंतन करून बाहेर येता येईल अशा प्रकारचं प्रेरणा देणारं हे मंदिर उभं राहिलं आहे. आणि म्हणून मंदिर हे केवळ रामाचं मंदिर नाही आहे, तर हे राष्ट्र मंदिर आहे. केवळ रामलल्लाचं दर्शन करता करता संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व यात कसं येईल ह्याचा विचार करून मग ते परकोटामध्ये अनेक ब्रॉन्झमध्ये म्युरल्स आहेत. म्हणजे भारत मातेच्या ब्रॉन्झ म्युरलपासून सुरुवात होते आणि जवळजवळ 79 ब्रॉन्झ म्युरल्स आहेत. आणि शेवटचं जे आहे म्हणजे भारत माता या बाजूला आणि पूर्ण परिक्रमा झाल्यानंतर परकोटातली या ठिकाणी जे येतो तो सूर्यदेव येतो. म्हणजे आसेतू हिमाचल आणि कच्छपासून वंगपर्यंत सगळ्यांनी हे लावलेलं कार्य, उभं केलेलं कार्य चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे चिरंतन राहावं. जोवरी कथा भूवरी तोवरी जन्म असावा हनुमंतानी म्हटलं तसं हे मंदिर जोपर्यंत हे सूर्यचंद्र भ्रमण करतायत तोपर्यंत हे मंदिर प्रेरणादायी स्वरूप राहावं म्हणून त्या 2 ब्रॉन्झ म्युरलच्या मध्ये इतर जी जवळजवळ 77 म्युरल्स आहेत त्यामध्ये अनेक महाराज आहेत, अनेक संत आहेत, दशावतार आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक महंत आहेत, ज्यांनी म्हणून या भारत मातेच्या चरणी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या जीवनावर आधारित एक एक प्रसंग भारतातल्या सगळ्या प्रांतांमधून निवडून या ठिकाणी म्युरलमध्ये मांडलेले आहेत. अशा प्रकारे हे सगळं साकार झालं आहे. तुम्ही किती छान सांगितलं की मंदिरात येताना काय भाव घेऊन यायचा आहे आणि मंदिरातनं जाताना काय भाव घेऊन जायचा आहे. फक्त मागणं नाही मागायचं आहे, फक्त दे नाही म्हणायचं आहे, तर त्या काहीतरी समर्पितपणाची भावना ही आपलीसुद्धा असायला पाहिजे किंवा कर्तव्याची भावना असायला पाहिजे. गिरीश सहस्त्रभुजने सर, मला आपल्याला विचारायचं आहे की असा एखादा प्रसंग या मंदिर घडणीच्या कार्यामध्ये, मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये जो कायम आपल्या स्मरणात राहणार आहे. मंदिर बनलंय हा तर क्षण आहे, पण या सगळ्या 5 वर्षातला अशी एखादी अनुभूती. अशी एक नाही, अशा अनेक घटना आहेत की जेव्हा हे लक्षात येतं की इथे काम करणारे जे कोणी आहेत ते पूर्णपणे समर्पण भावानेच इथे काम करत होते. मला बघताना अगदी सुरुवातीपासून हे लक्षात आलं की कार्य करणारे प्रत्येक जण, इथे असलेला प्रत्येक जण हे आपल्याला आयुष्यामध्ये सुवर्ण संधी मिळालेली आहे या भावनेने इथे काम करत होता आणि तो अगदी शेवटपर्यंत तो त्या कामाशी पूर्णपणे आत्मसात होऊन एक जीव होऊन तो ते काम करत होता. आणि म्हणूनच
भव्य राम मंदिर केवळ 5 वर्षामध्ये उभं राहणं हा आज चमत्काराशिवाय दुसरा काहीही नाही. हा निव्वळ चमत्कार आहे. कारण इतकं भव्य मंदिर हे गेल्या सोमनाथ मंदिर एक जे झालं त्यापूर्वीचा जर का इतिहास बघितला तर सुमारे जवळजवळ 500 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा आपल्याला ही मंदिरं जी कर्नाटकामध्ये असलेली मंदिरं होती त्यांचा इतिहास पाहिला तर ती मंदिरं ज्या वेळेला पाडण्यात आली त्यानंतर हिंदू मंदिर असं कुठे बनलंच नाही. जी काय मंदिरं बनलेली वस्त्यांमध्ये छोटी मोठी आहेत ती मंदिरं आज आपण आपली केवळ हळूहळू आपल्या संस्कृतीला जाग येते आहे या दृष्टीने बनतात. परंतु राष्ट्रमंदिर या दृष्टीने जी अस्मिता राष्ट्राची जागी होईल अशी भव्यता, अशी दिव्यता येणारं असं मंदिर उभं करणं याकरता खरोखर पूर्णपणे लोकांचं समर्पण हेच आवश्यक होतं. आणि हे माझ्या पाहण्यामध्ये आलेल्या अगदी लहानात लहान कारागिरापासून तर अगदी वरच्या लेव्हलच्या मॅनेजर्स आणि वरच्या टॉप लेव्हलच्या इंजिनियर्समध्ये निरनिराळ्या संस्थांशी आम्ही जे निगडीत झालो त्या सर्वांमध्ये ही भावना होती. माझं भाग्य मी हे समजतो की या ठिकाणी इतक्या सुंदर वास्तूच्या निर्मितीमध्ये आणि त्या वास्तूच्या स्थैर्याशी संबंधित असं काम बघण्याची मला जबाबदारी मिळाली. कारण गोष्ट अशी आहे, एखादी सुंदर वस्तू जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा स्वाभाविकपणे आपण त्याच्या सुंदरतेकडे आकर्षित होतो. परंतु न बोलता ती वस्तू मुळामध्ये स्थिर आहे म्हणून ती सुंदर आहे. ती जर अस्थिर असेल तर ती टिकूच शकत नाही आपल्या फॉर्ममध्ये आणि ती ढासळून खाली पडेल. तेव्हा इतकं भव्य मंदिर आणि इतकं दिव्य स्वप्न की निदान 1000 वर्ष टिकेल असं मंदिर इथे बनवायचं, हा जेव्हा संकल्प सगळ्यांनी सोडला त्यावेळेला 1000 वर्ष टिकणारं असं मंदिर कसं काय टिकू शकतं. त्यातही आम्ही असं मटेरियल वापरतो आहोत की ज्याच्याशी आजच्या असलेल्या इंजिनियर्सना, आर्किटेक्ट्सना कुठल्याही प्रकारे यापूर्वी कुठलंही एक्सपोजरच मिळालेलं नाही. कारण आज जी मंदिरं बनत आहेत त्या व्यतिरिक्त स्ट्रक्चर्स जी काय बनत आहेत, एकूण इमारती बनत आहेत, या सगळ्या रिन्फोर्स कॉन्क्रीटच्या किंवा प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटच्या, ज्यामध्ये लोखंड कॉन्क्रीट हे वापरलं जातं, अशा प्रकारची आहे ती सगळी. आणि अशा परिस्थितीतनं आपल्याला असं काहीतरी निर्माण करायचं आहे की जे दगडामधून बनेल. बरं, दगडातूनच का? कारण की 1000 वर्ष जर टिकायचं असेल तर मॅनमेड कोणतंही मनुष्यनिर्मित मटेरियल ह्याबद्दल अजून आपल्याला ही ग्वाही देता येत नाही की हे आम्ही बनवलेलं मटेरियल हे 1000 वर्ष निदान टिकेल. परंतु दगडाचं तसं नाही. पृथ्वीच्या निर्मितीपासून दगड हा टिकलेला आहे. त्यामुळे हा स्वाभाविक चॉईस होता की मंदिर हे दगडाचंच बनेल. मग त्यामध्ये कोणत्या प्रजातीचा दगड निवडायचा, तो कोणत्या स्तरापर्यंत कोणत्या जातीचा दगड निवडायचा, त्याच्यावरचा कोणता राहील, ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा विचार करण्यात आला. पायामध्ये जो दगड होता त्याची मुख्य जी होती ती प्रॉपर्टी ही त्या दगडामध्ये असलेली सच्छिद्रता किंवा पोरॉसिटी ही मिनिमम असेल हे, आणि तो दगड अतिशय मजबूत असेल. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा जमिनीच्या खालच्या मुवमेंट्सची मिनिमम त्याच्यावरती जी काय ती रिॲक्शन होईल, हा आम्ही जो आहे तो दृष्टिकोन ठेवला. आणि त्या दृष्टीने फाउंडेशनमध्ये ग्रॅनाईट या जातीचा दगड वापरण्यात आला. परंतु जमिनीच्या वर आल्यानंतर तिथे जो दगड आहे तो मजबूत तर पाहिजेच, तो सुंदरही पाहिजे. कारण त्यामध्ये सुंदर कलाकृती निर्माण करायची आहे, तेव्हा तो दगड सुंदरही हवा. आणि तो इतका कडक किंवा टणक नको की ज्यामध्ये ते मंदिर बनवायलाच आम्हाला 20 वर्ष लागले असते. तेव्हा असा सगळ्याचा कॉम्प्रोमाइज करून जो निवडण्यात आला तो जयपूरचा, तो भरतपूरचा हा सँडस्टोन निवडण्यात आला. या दगडामध्ये मी म्हणेन की एक सुवर्णमध्य असा सगळ्या प्रॉपर्टीजचा साधलेला आहे. तेव्हा त्या दगडामध्ये या मंदिराची निर्मिती करायचं निश्चित झालं. दगड कसा निवडायचा, जसं कामत साहेबांनी सांगितलं की कसा निवडायचा ह्याकरता सुद्धा एक्सपर्ट लोक जाऊन आणि त्या दगडाचं जे आहे ते परीक्षण करत होते. आणि हे केवळ मूर्तीकरता असलेले दगड नाहीत,
तर मंदिराच्या प्रत्येक दगडाकरता तिथे तेच निकष आम्ही लावलेले होते आणि त्यानुसार त्या दगडामध्ये कुठल्याही प्रकारचे फॉल्ट्स नकोत, कुठल्याही प्रकारे तो दगड पुढे जाऊन क्रॅक होईल अशा प्रकारची भीती नको मनामध्ये, अशाच दगडांचं फक्त जे आहे ते चयन करण्यात आलं. त्यानंतर मी आता मुळामध्ये डिझाईनकडे येईन थोडासा. तर इथली जी भूमी आहे ही विशेषतः राम मंदिराची जी जागा आहे ही अगदी खरं बोलायचं तर निर्मिती करता एखाद्या भव्य दिव्य आणि चिरकाळ टिकणाऱ्या वास्तूकरता आयडियल मुळीच नाही. परंतु या जागेला असलेली जो ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यामुळे राम जन्मभूमी म्हणजे हीच, ही आम्ही काही उचलून आणखीन 20 किलोमीटर दूर आम्ही राम मंदिर बनवणं हा प्रश्नच नव्हता. इथेच बनवायचं होतं ते मंदिर आणि त्यामुळे इंजिनियर्स जे आहेत ते नेहमीच असलेल्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स काढणे हाच मुख्य इंजिनियरचा जो आहे तो गुणधर्म असतो. तेव्हा यावरती विचार करण्यात आला, कशा प्रकारचं फाउंडेशन त्याला लागेल ह्याचा विचार करण्यात आला. त्या प्रकारचं फाउंडेशन डिझाईन झालं, त्या प्रकारचं पूर्ण जे आहे ते फाउंडेशन करत करत ते काम जमिनीच्या खालून जवळजवळ 12 मीटर खालून ते काम वरती आलं. यामध्ये रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला. रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटची विशेषता ही आहे, जो मला सगळ्यात स्ट्रायकिंग पॉईंट त्याच्यातला सांगावा असं वाटतो तो हा आहे की जमिनीच्या खाली आधीची मूळ कच्ची असलेली माती जरी काढली त्याच्या जागी आम्ही साधी भरणसुद्धा टाकू शकलो असतो, जी नॉर्मली मुरुम किंवा वाळू याची भरण टाकता येऊ शकते. पण तसं करण्यामध्ये अडचण ही होती की जर हे काम आता काही वर्ष चालणार तेव्हा असं मटेरियल वाळूसारखं हे जेव्हा पाऊस येईल तेव्हा वाहून जाईल, ते आपल्या जागी टिकणारच नाही आणि केलेलं काम जे आहे ते वाहून गेल्यावरती त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील. तेव्हा आम्हाला अशा प्रकारचं फाउंडेशन हवं होतं की ज्याच्यामध्ये भरपूर शक्ती स्वतःची अशी आहे पण जे विखरून जाणार नाही पाण्याशी संपर्क आल्यावर, आणि म्हणून एक कमी स्ट्रेंथचं असं हे कॉन्क्रीट त्याचं सर्वाचं आम्ही चॉईस आमचा फायनली ठरला आणि ते मटेरियल रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटच्या स्वरूपाने आम्ही इथे फाउंडेशन करता वापरलं. आता दुसरी गोष्ट पुन्हा मी ह्याकडे येईन की जे मटेरियल आहे ते लोखंड त्यामध्ये कुठेही नाही. आज जे आपण समजतो की बिल्डिंग सध्या जी बनते आहे त्या बिल्डिंगमध्ये कॉन्क्रीट आणि लोखंड असे 2 वेगळे वेगळे मटेरियल्स वापरले जातात. त्या दोघांची एक सांगड घालून आणि हे काम केलं जातं. यामध्ये अगदी साधी सरळ गोष्ट सांगायची ती ही आहे की कॉन्क्रीट हे जरी दबावामध्ये किंवा कॉम्प्रेशनमध्ये मजबूत असलं तरी टेन्शनमध्ये किंवा बेंडिंग यामध्ये कॉन्क्रीट हे क्रॅक होतं. परंतु त्यावर मात करण्याकरता म्हणून त्याच्या आतमध्ये लोखंडाच्या सळ्या घातल्या जातात. तेव्हा टेन्शन जेव्हा येतं तेव्हा लोखंड काम करतं, कॉम्प्रेशन येईल तेव्हा कॉन्क्रीट प्रामुख्याने काम करतं, लोखंडही काम करतं. पण ही गोष्ट आम्हाला इथे करताच येत नाही, कारण दगड जो आहे तो मुळामध्ये फक्त कॉम्प्रेशनमध्ये स्ट्रॉंग आहे. दगड हा टेन्शनमध्ये त्यामानाने कमी आहे आणि दगड हा तुम्हाला पीस बाय पीस एक एक तुकडा असा रूपाने एकावर एक ठेवावा लागतो. तेव्हा मध्ये येणारे जॉईंट्स, हे जॉईंट्स जे आहेत ते इनहेरंटली वीक आहेत, त्यांच्यामध्ये कमजोरी आहे. तेव्हा ह्यावर कशी मात करायची म्हणून यामध्ये डिझाईन जे आहे यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर्सना बऱ्यापैकी कसरत करावी लागली आणि ती कसरत जी आहे ती पूर्ण करून फायनली त्या मेंबर्सचा साईज जो आहे तो डिझाईनमध्ये ठरवण्यात आला. तो अशा प्रकारे ठरवण्यात आला की ह्याच्यामध्ये एका बाजूला जरी टेन्शन आलं तरी दुसरी बाजू जी आहे जी कॉम्प्रेशनमध्ये आहे मेंबर्सची ती पुरेसं वजन ते सगळं घेऊ शकेल अशा प्रकारचं आहे. ही थोडीशी टेक्निकल बाब आहे, मी अति खोलात याच्या जात नाही. अशा प्रकारे या सर्व मंदिराचं डिझाईन केलं गेलं आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे हे मंदिराचं आयुष्य 1000 वर्ष कसं काय राहील. तर CBRI हा आपल्या देशामधली अशी संस्था आहे की ज्यांनी आपल्या देशामध्ये निरनिराळ्या प्रांतामध्ये निरनिराळ्या भागामध्ये कोणत्या इंटेन्सिटीचा भूकंप येऊ शकतो ह्याचे त्यांनी
जे आहेत ते मॅप्स बनवलेले आहेत, नकाशे बनवले आणि त्यानुसार अयोध्येकरता सुद्धा एक विशिष्ट इंटेन्सिटीचा अर्थक्वेक इथे येऊ शकतो अशा प्रकारचं त्यांचं जे आहे ते पब्लिकेशनमध्ये आहे दिलेली माहिती. आम्ही त्यापेक्षा आणखीन हायर ग्रेडचं जे आहे ती भूकंप धरून चाललो आणि त्याकरता या पूर्ण स्ट्रक्चरचं डिझाईन केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने केल्यावरती आज आम्हाला एक खात्री आहे की हे जे काय आहे ते 1000 वर्ष किमान ते 2500 वर्ष, 1000 ते 2500 वर्ष अशी ती विंडो आहे. तेवढ्याकरता हे पूर्ण डिझाईन सेफ आणि साऊंड अतिशय राहील अशा प्रकारे हे पूर्ण डिझाईन केलं गेलेलं आहे. माझं भाग्य मी समजतो की अनेक विद्वानांचा या गोष्टीला हात लागलेला आहे. त्यामध्ये खालीचा वाटा माझासुद्धा या स्थैर्याच्या रूपाने मला देता आला. मी इथे आलो असताना सर्वप्रथम मला जगदीशजी इथल्या हनुमानगढीच्या मंदिरामध्ये घेऊन गेले आणि हनुमानगढीला ते घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की चंपतरायजींचा असा निरोप आहे की हनुमान ललाची कृपा तुमच्यावर जर झाली तर तुम्ही हे कार्य पूर्ण करू शकाल. आणि मी अतिशय भक्तिभावाने हनुमानाचं दर्शन घेतलं आणि मी हनुमानाला हेच म्हटलं की माझ्याकडून हे कार्य तू पूर्ण करून घे. आणि त्याच्या पुढे निग्रह स्वतःचा वाढवण्याकरता म्हणून मी स्वतःची शपथ घेतली की जोपर्यंत इथे रामाची स्थापना राम मंदिरात होणार नाही तोपर्यंत भर हिवाळ्यात सुद्धा मी अंगावरती गरम वस्त्र घालणार नाही आणि थंड पाण्याने मी आंघोळ करीन. मला ही शक्ती आणि त्याच्यामधनं आलेला मनाचा निग्रह हा मला अतिशय उपयोगी पडला आणि मी यातून सगळ्यातून पार पडलो. रामललाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर या येत्या हिवाळ्यामध्ये मी अंगावरती आता गरम कपडा घालणार. ही किती अभूतपूर्व गोष्ट आहे. म्हणजे जसं मगाशी उल्लेख झाला की हे काम कोणी काम म्हणून केलेलंच नाही आहे, तर ही भक्ती आहे, हे एक प्रकारचं समर्पण आहे आणि प्रभू रामाची सेवा आहे. त्याच भावनेतनं हे मंदिर घडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं की हा एक चमत्कारच आहे की 5 वर्षात इतकं देखणं भव्य दिव्य मंदिर तयार होणं. मला संजयजींना विचारायचं आहे की दरवेळेला म्हणजे जेव्हा रामललाची स्थापना झाली, आता ध्वजारोहण सोहळा पार पडला, सजावटीची जबाबदारी आपल्यावर आली, या सगळ्या मंडळींची मेहनत आणि त्याच्यानंतर सजावटीची जबाबदारी जेव्हा आपल्यावरती आली तर तेव्हाची आव्हानं नेमकी काय होती? मंदिराचं सौंदर्यही दाखवायचं आहे, सजावटही करायचं आहे, आव्हानं कशी होती? आत्ता माझा ज्यावेळेला आफळे सरांनी परिचय करून दिला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे विश्व हिंदू परिषदेचं दायित्व आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे, माझ्याकडे आधी संघाचं दायित्व होतं. आणि ज्या वेळेला ह्या आंदोलनाची सुरुवात झाली, मग एकात्मता रथयात्रा असेल, गंगायात्रा असेल, अशा विविध ह्याच्यातनं ज्या वेळेला सुरुवात झाली या आंदोलनाची तेव्हापासून मी विश्व हिंदू परिषद आणि ह्या आंदोलनाशी जोडला गेलो. ह्याच्यामध्ये श्रद्धेय अशोकजी, त्याच्यानंतर ह्याच्यात जे चंपतरायजी, या सगळ्यांच्या बरोबर आणि या संपूर्ण लढ्याच्या बरोबर मी अत्यंत जवळ अगदी हे बघितलेलं आहे. त्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक तर हा संपूर्ण 500 वर्षाचा इतिहास, विश्व हिंदू परिषदेने हे मंदिर पुनर्स्थापना करण्याची घेतलेला प्रण, त्याच्यामागे असलेली भावना, त्याच्यामागे असलेलं सामर्थ्य, त्याच्यामागे असलेली श्रद्धा, आस्था, त्याच्यामागे असलेलं संघटन आणि त्यानंतर कोर्टाची लढाई आणि त्याच्यानंतर आत्ता जसं आफळे सरांनी सांगितलं, इथे जर तुम्ही बघितलं तर सगळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्गज इथे बसलेले आहेत आणि त्यांनी ह्या निर्मितीमध्ये अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. तर त्यामुळे ही फक्त सजावटीची जबाबदारी नाही आहे, तर काय दाखवायचं आणि काय दाखवायचं नाही हे आव्हान जास्ती मोठं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मला असं आठवतं आहे आत्ता की कालपर्यंत आफळे साहेब आणि मी चर्चा करत होतो, अरे तू हे लावलेलं आहेस, ह्याच्याऐवजी हे जास्ती चांगलं होऊ शकतं का? किंवा मी त्यांना सांगत होतो की आपण हे केलं ह्याच्याऐवजी हे केलं तर कसं होईल. तर त्यामुळे त्याच्यातली जी भावना आहे, ह्याचा जो इतिहास आहे, तो ह्या संपूर्ण निर्मितीचं केलेलं जर सगळं एवढं मेहनत आहे तो कुठेतरी
उभा राहायला पाहिजे त्याच्यातनं. त्याच्यामुळे मग त्याची रंगसंगती असेल, त्याच्या वेगवेगळ्या थीम असतील, त्या कुठल्या प्रकारे सिलेक्ट करायला पाहिजेत, त्या काय घेतल्या पाहिजेत, गेल्या वेळे काय केलं, ह्या वेळेला काय केलं, या 2 वेळेच्या आत्ताचे जे समारोह झाले, महोत्सव झाले, त्यातला फरक काय आहे हे लक्षात घेऊन ही सगळी सजावट केली गेली. जसं गेल्या वेळेला मंदिर निर्माणाचं काम सुरू होतं, परंतु राष्ट्राला त्याचं एक स्वरूप त्याला आपण राष्ट्राला समर्पित केलं, तर त्यामुळे त्या निर्माण कार्यामध्ये असताना काही गोष्टी दाखवणं, काही गोष्टी त्याच्या सजावटीच्या रूपाने दाखवणं हे अपेक्षित होतं. म्हणून त्यावेळेला फुलांची सजावट जास्ती केली गेली. ह्या वेळेला मंदिर पूर्ण झालेलं आहे, त्याच्यातलं असलेलं कोरीव काम, त्याच्यामध्ये असलेली, जसं आत्ता गिरीश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, त्याच्या मागची जी सगळी भावना आहे ती, ही त्याची स्ट्रेंथ आहे. 1000 वर्षापर्यंत हे टिकणारं मंदिर आहे. वासुदेव कामत सरांनी जसं सांगितलं, ही सगळी म्युरल्स आहेत, हा सगळा इतिहास आहे, हा सगळा रामायणाचा प्रवास आहे, यातनं दाखवला गेलेला आहे. त्यामुळे तो दाखवताना तो कसा जास्ती हायलाईट होईल आणि हे निर्माण झालेलं मंदिर, हे कोरीव काम, यातला प्रत्येक आणि प्रत्येक खांब, यातला प्रत्येक आणि प्रत्येक दगड पत्थर हा त्यातनं काय बोलतोय आणि काय कन्व्हे करू इच्छितोय हे दाखवणं हे खरं आव्हान होतं. तर ते करताना वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आम्ही त्याची सुसंगतीत साधत हे सगळं आम्ही त्याप्रमाणे त्याच्यावर काम केलं आणि सजावट केली. जसं मी फुलांचं सांगितलं त्याच्याचप्रमाणे रांगोळ्या आहेत, त्याच्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या थीम घेऊन त्याची काही पिक्चर्स बनवणं, त्याच्या काही वेगवेगळ्या थीम्स घेऊन, जसं गेल्या वेळेला आपण 7 कांड आहेत, त्या 7 कांडांवर आधारित आपण काही चित्र बनवून ती आपण दाखवली होती. ह्या वेळेला आता हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. ज्या वेळेला ह्या मंदिराचं काम सुरू झालं, म्हणजे ज्या वेळेला ढाचा ध्वस्त झाला आणि त्या रात्रीमध्ये एक छोटंसं मंदिर बांधलं गेलं की ज्याच्यामध्ये रामलला ठेवले गेले, त्या दिवसापासनं आज हे भव्य मंदिर निर्माण झालं आहे. त्याच्या सालाप्रमाणे, महिन्याप्रमाणे काय काय स्टेपमधनं ते गेलं, त्याच्यामध्ये कुठले कुठले माइलस्टोन होते, ते कसे अचीव केले गेले, त्याच्यामध्ये कोणी कोणी काय काय योगदान दिलं, ते सगळं कसं येईल. आणि आज हे सगळा समाज, आज हे सगळा हिंदू समाज एवढं भव्य रूप बघतोय, त्याचा जो प्रवास आहे तो ह्यावेळेला दाखवला गेला. सप्तर्षी मंदिर, जसं आज प्रधानमंत्री ज्या वेळेला संबोधन करत होते त्यावेळेला त्यांनी सप्तर्षी मंदिरावर जास्ती जोर देऊन त्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे 4 गोष्टी ह्या सांगितल्या. तर रांगोळीच्या माध्यमातून योग्य रंगसंगती साधून त्या कशा उठावदार होतील ह्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यामध्ये एक विशेष सांगायचं म्हणजे ह्यावेळेला आज हे विवाह पंचमीचा योग आहे, तर त्याच्यामुळे या शिखरावरती आपण सीता स्वयंवराचा देखावा कसा दाखवता येईल आज हो तर ते करताना त्याची रंगसंगती कशी असावी, ते भडक होऊ नये परंतु त्यातला भाव यावा, ते अत्यंत उठावदारपणे, प्रभावीपणे सगळ्यांना बघता यावं. गेले काही दिवस जर तुम्ही बघितलं, ह्याच्या ट्रायल्स सुरू होत्या, परंतु सोशल मीडियावर किंवा सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळीकडे आज व्हायरल होत होतं. हा भाव जो आहे हा कसा दाखवता येईल हे सगळं आम्ही ह्याच्यामधनं केलेलं आहे. एकनाथ सातपूरकर सर, म्हणजे काल एक चित्र समोर आलं, म्हणजे हे झगमगणारं राम मंदिर, त्याची चित्र ट्रस्टच्या वतीनं समोर आली आणि सगळेजण सीमित झाले. काही म्हणजे आकाशातनं विहंगम काही दृश्य होती, काही त्या लेझर लाईटनं उजळलेलं राम मंदिर होतं. तुम्ही जेव्हा हे सगळं रूप बघितलं, संपूर्ण रूप बघितलं, काय भावना मनात दाटून आली? भावना म्हणजे ती शब्दामध्ये सांगू शकत नाही अशीच भावना होती. मुळात इथे काम करायला मिळणं, असं काही काम आपल्या हातून घडणं हीच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. गेल्या 3-3.5 वर्षामध्ये माझ्याबरोबर सगळी आपली महाराष्ट्रातलीच सगळी टीम, याच्यावर जवळजवळ 30-35 जणांची टीम याच्याकरता काम करत होती. सगळे व्यावसायिक कॅमेरामन, फोटोग्राफर, आणि प्रत्येक दिवसाचं रोजचं घडण कशी असेल त्याप्रमाणे रोजच्या रोज याचं सगळं शूटिंग करणं
आणि त्याचे फोटो काढणं आणि ते करणं. एक खूप चांगलं होतं की पूर्णपणे कामं करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला इथे मिळालं होतं. रोज आपल्या डोळ्यासमोर आई जसं एखाद्या मुलाला वाढताना बघत असते तसं रोजच्या रोज मंदिराचं थोडं थोडं काम वाढत जाताना ते सगळं शूट करायला मिळत होतं, बघायला मिळत होतं. खूप चांगलं वाटत होतं. मुख्यतः आमचा काम करण्याचा उद्देश हा याच्यामधला इथं की हे येणाऱ्या पिढीला काय झालं होतं, कशा पद्धतीने मंदिर बांधलं होतं, हे आर्काईव्ह म्हणून ट्रस्टकडे असावं या गोष्टी आहे. त्याचबरोबर हे जे मंदिर घडलं याच्या मागचा सगळा पूर्वीचा इतिहास असेल, त्याचं आंदोलन असेल, त्याची लिगल बाजू असेल, आर्किओलॉजिकल असेल, याचंसुद्धा डॉक्युमेंटेशन आम्ही सगळं केलं आहे. म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटेल की तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण 10 TB डाटा इतका आमच्याकडे आज गोळा झाला आहे. संपूर्ण देशभरात मिळून या जन्मभूमीशी संदर्भात अशा 170 लोकांचे इंटरव्ह्यू आम्ही घेतलेले आहेत. मग त्यामध्ये सुप्रीम कोर्टातले वकील असतील, जज असतील, कारसेवक असतील, ट्रस्टचे सगळे लोक, इंजिनियर असतील, की काय घडलं, त्यांना सगळं कसं वाटत होतं, या सगळ्याचं एक खूप चांगलं काम या निमित्ताने करायला मिळालं. आणि खूप म्हणजे आपला एक मराठीतला एक अभंग या निमित्ताने फक्त एवढाच सांगू शकेल की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तशी ही रामरायाची कृपा होती. माझ्याबरोबर हेरम कुलकर्णी म्हणून स्टील फोटोग्राफर, संदीप बावजानी, अशी बरीच मंडळी सगळी दर 2-2 महिन्याकरता इथे यायची, कारण ते व्यावसायिक कॅमेरामन आहेत. आणि मग दर 2 महिन्यांनी वेगवेगळी कॅमेरामन इथं बदलत असायची. खूप चांगलं आहे. भविष्यात याच्यापासून काही चांगल्या गोष्टी तयार करायच्या आहेत की इथल्या जे रामकथा संग्रहालय आहे तिथे दाखवण्याकरता गेल्या 2 वर्षामध्ये बाहेर सगळी जी काही चित्र किंवा चॅनलवरती ज्या लिंक बघायला मिळतात त्या सगळ्या फक्त आमच्याकडनंच जात होत्या. आम्ही एक प्रयत्न केला की चांगल्यातलं चांगलं देण्याचा, आणि रामरायांनी आणि ट्रस्टनी आमच्याकडनं हे काम करून घेतलं. मला यामध्ये एक छोटासा प्रश्न असा विचारायचा की मोबाईलचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, गोष्टी लगेच व्हायरल होतात आणि लीक होतात असं आपण म्हणूया. एकही फोटो 5 वर्षात लीक झाला नाही, एकही फोटो जोवर ट्रस्टनं अप्रूव्ह केला नाही तोवर बाहेर आला नाही. कसं काय साध्य केलं तुम्ही? कारण एक तर आम्ही स्वतः सगळ्यांनी एक पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं की आम्ही केलेलं काम आम्ही हे फक्त ट्रस्टकडे पाठवत होतो. म्हणजे ट्रस्टला एक 4 फोटो 5 फोटो घ्या, आज दिवसभरात हे काम केलं आहे, या व्यतिरिक्त अन्य कोणालाही देत नसतो. याच्यातली एक गंमत उदाहरण सांगायचं म्हणजे चंपतरायांना फोटो पाठवत असायचो, ते कधी कधी बघायचे, कधी बघायचे नाही. 1-2दा त्यांना विचारला, अहो तुम्ही ते बघत नाही. मैं क्यों देखूँ, मुझे थोड़ी आपको एग्ज़ाम लेनी है, आपको जिम्मेदारी दी है, आप काम कर रहे हैं. भाई इतका विश्वास हा ट्रस्टने माझ्यावर टाकला होता. त्यामुळे आमच्याकडनं आम्ही कधीही कुठे एकही जाणू नाही. बाकी अन्य माध्यमातनं कुठून लोक, हल्लीचा जमाना असा आहे की मोबाईलवरनं ते होत होतं. तुम्हालाही भरून आलं ॲक्च्युली हे सगळं सांगताना, आणि हे पूर्णत्वास गेलेलं रूप पाहणं हे खरंच समाधान देणार आहे. आणि तुम्हा सर्वांचं तर खूप मोठं मोलाचं योगदान राहिलं आहे. संतोषजींना मला विचारायचं आहे, जो ध्वजदंड आहे, तर तुमचे काही फोटो मी पाहिलेले होते की तो त्या ध्वजदंडाच्या इथे तुम्ही उभा आहात आणि तो ध्वजदंड व्यवस्थितपणे त्या कळसाच्या इथं स्थापन करणं, त्याची सेफ्टी, सिक्युरिटी पाहणं, सगळ्या माणसांची सेफ्टी पाहणं, हे किती मोठं चॅलेंज होतं. तो अनुभव तुमचा कसा होता? टेक्निकल गोष्टी कारण आपण खरं तर बऱ्यापैकी डिस्कस केलेल्या आहेत. ॲक्च्युली तसं म्हटलं तर माझं प्रोफेशन जे आहे ना, हो सेफ्टी आहे. आणि आता सगळ्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे हे सगळे प्लॅन करायचे, आणि जे चेक असतं आणि साईटवरती ज्याचं इम्प्लिमेंटेशन असतं की ते कसं व्यवस्थित झालं पाहिजे, ही माझी जबाबदारी होती. आणि ही जबाबदारी मी 100% त्याच्यापेक्षा मी जी पाहिली त्याच्या मी संपूर्णपणे संतुष्ट आहे. जेव्हा म्हणजे सुरुवातीपासून आपण म्हटलं की सुरुवातीपासूनच मी माझं जे काम जे होतं ते जसं सगळ्यांनी जसं आणि सांगितलं, खरू त्याचं उदाहरण दिलं, प्रत्येकजण आपल्या काही ना काही योगदान देत होतं.
तसं मी माझं जे डिपार्टमेंट होतं सेफ्टी डिपार्टमेंट, हे डिपार्टमेंट ह्याच कामासाठी वाहून घेतलं आणि एवढं प्रयत्न केला आम्ही की प्रत्येक काम कसं पण सुरक्षित झालं पाहिजे. तर तुम्ही जो उल्लेख केला शिखराचं इन्स्टॉलेशन, त्याचं ते शिखर जे होतं त्याचा खालचा जो भाग होता अंमलसारा पार्ट होता, तर तो आधी 2 पार्टमध्ये होता. जेव्हा सुरुवातीला त्याचं इरेक्शन इन्स्टॉलेशन डिसाईड झालेलं त्यावेळेला, त्याच्यानंतर त्याचं उचलणं आणि ट्रेनच्या त्या परिक्षेत्रामध्ये ते येणं हे थोडं अवघड होतं आणि त्याच्यासाठी बाहेरून दुसरी क्रेन मागवायची होती की आमच्या जी टॉवर क्रेन होती त्या टॉवर क्रेननी तो अंमलसाराचं इरेक्शन्स इम्पॉसिबल होतं, अशक्य होतं. मग त्याचं संपूर्ण प्लॅन करणं, मग तो व्यवस्थित वरती जातो आहे की नाही, मग त्यासाठी क्रेनचं प्लेसिंग कसं सेफ आहे की नाही, तर सेफ रेडियसमध्ये आहे की नाही, ते सगळं बघणं आणि ते संपूर्णपणे जेव्हा झालं त्याला एक मनाला एवढं समाधान झालं. आणि आज मी माझं भावना व्यक्त करायला म्हटलं तर माझ्याकडे शब्द नाही आहे, पण एवढ्या सगळ्यांनी एवढ्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामुळे मला पण स्फूर्तपणे आलं की म्हणलं आज पण आपण जरा सांगूया सगळ्यांना काय झालं ते एक्झॅक्टली. आता जेव्हा मी आलो ह्या ठिकाणी, त्याला पहिलं पायलिंग रे ठरलेलं, पायलिंग करायचं. आता सरांनी सांगितलं इकडची माती कशी आहे मातीचं, जेव्हा ती पायलिंग लोटते जेव्हा झाली त्यावेळेला थोडंसं प्रॉब्लेम, मातीचा प्रॉब्लेम सुरू झाला. जे ह्या मातीमध्ये मंदिर उभं राहणं थोडं अशक्य आहे. मग त्याच्यानंतर एक्सकॅव्हेशन सुरुवात म्हणजे खुदाई करायची सुरुवात केली. तर आता सेफ्टीमध्ये फील्डमध्ये म्हटलं तर हा एक्सकॅव्हेशन जो असतो हा सगळ्यात हजार्डस ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. मग ते एक्सकॅव्हेशन केल्यानंतर त्याला येण्याजायचा रस्ता कसा द्यायचा, त्या रॅम्प कसला पाहिजे, रॅम्पचं स्लोप कसा असला पाहिजे, मग 2 रॅम्प असले पाहिजे. मग तुम्ही एक्सकॅव्हेशन केलं, मग त्याचं बाजूचं जे एक्सकॅव्हेशन एज आहे ते कोलॅप्स झालं तर काय करायचं. मग त्याच्यासाठी मी कंटिन्युअस सकाळी येऊन एक फेरी मारायचो, कुठे कुठे खतरा धोका आहे, मग त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण परीक्षण करायचं. मग त्याच्यानंतर आम्हाला एक दुसरी आयडिया आली की आपण जर त्याला स्लोप रोटेशन केलं तर, हे आमच्या साहेबांशी सगळ्याशी बोललो मी, त्यांची पण आयडिया घेतली. मग आम्ही स्लोप रोटेशन केलं. म्हणजे भर पावसामध्ये, त्याला पावसामध्ये कोणी काम करत नाही त्याला म्हणायचं पावसामध्ये आपण सगळ्यांनी काम केलं, भर पावसात आम्ही काम केलं. ते एक्सकॅव्हेशनचं केलं, त्याच्यानंतर RCC लेईंगचं कामही आम्ही केलं, ते सगळं सेफ झालं. तो RCC लेईंग झाल्यानंतर आम्हाला त्याच्या बाजूला बॅकफिलिंग करणं हेही टोटली सेफ झालं. म्हणजे हे सगळेजण प्लॅन करायचे आपल्याला कसं करायचं आहे आणि ते कसं सेफ सुरक्षित पण झालं पाहिजे, हे माझं काम होतं, ते मी परफेक्ट केलेलं आहे. आणि आज जेव्हा ती धर्मपताका फडकली त्यावेळची तुमची भावना कळती, असा एखादा अनुभव सांगू शकाल की कधी विचारच केला नव्हता की ही गोष्ट होईल, ती गोष्ट झाली? खरं म्हटलं तर मी आजच्या या कार्यक्रमाला येऊ शकलो, जसं मी ह्या प्रोजेक्टमध्ये येणं ही रामाची इच्छा होती, तसंच मी ह्या प्रोजेक्टमध्ये आजच्या ह्या कार्यक्रमाला येणं ही पण प्रभू रामाचीच इच्छा होती. कारण गेल्या 10 दिवसापूर्वीच माझी इकडून बदली झालेली आहे, त्यामुळे माझ्या मनामध्ये एक धाकधूक होती की मला यायला मिळतं की नाही, पण त्या प्रभू रामाची इच्छा होती आणि मी आलो या ठिकाणी आणि आज तुमच्यासमोर बसतो आहे. ज्याला ध्वज जेव्हा लागला त्यावेळेला मला एक डोळ्यात म्हणजे अक्षरशः अश्रू आले माझ्या, की ज्याला पहिली पूजा झाली होती त्याचा मी साक्षीदार होतो आणि आज शेवटची पूजा झाली, शेवटचा कार्यक्रम होता त्याचाही मी आज साक्षीदार. ज्याला ध्वज लागला त्याच्या 3 महिने आधी आम्ही ध्वज कसं लागायचं, कसं लावलं केलं पाहिजे, त्याची रशी कशी असली पाहिजे आणि त्यावेळेला आम्ही प्रॅक्टिस करत होतो. त्याच्या आधी आम्ही कमीत कमी 32 ते 33 वेळा आम्ही याची रिहर्सल केली, त्याला कधी काय प्रॉब्लेम आला नाही. तर एक आनंद वाटला की जेव्हा ध्वज लागला, ज्या माननीय पंतप्रधानांनी जेव्हा ध्वजारोहण केलं त्यावेळेला एक सुटकेचा म्हणजे एक आनंद आणि म्हणजे आनंदकडे माझा आनंद गगनात मावळत नव्हता. जसा जसा तो ध्वज वरती जात होता तसा मला आनंद होत होता. आणि एक वेळ की मी जे केलं ह्या ठिकाणी 5.5 वर्षी जे काम केलं त्याचं सार्थक झालं. आणि म्हणजे हे एक आनंद आहे की खारी जसं सगळ्यांनी उल्लेख केला खारीचा, माझाही खारीचा वाटा आहे याच्यामध्ये. आपण सगळ्या शेवटी पुन्हा एकदा आपळे सरांकडे जाऊयात निर्विघ्नपणे. हां, आपल्याला काही बोलायचं आहे? हां, मी मगा जेव्हा बोललो की मंदिर निदान 1000 ते 2500 वर्ष टिकेल असं सर्व याची रचना, याचं बांधकाम झालेलं आहे. मला एकच गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती ही आहे
की बांधकाम या दृष्टिकोनातनं, इंजिनिअरिंग या दृष्टिकोनातनं, कलाकुसर या दृष्टिकोनातनं निदान 1000 वर्ष टिकेल असं मंदिर जरी बनवलेलं आहे, तरी इथून पुढे समस्त हिंदू बांधवांची ही जबाबदारी आहे की प्रत्यक्षात हे मंदिर तेवढे काळापर्यंत टिकेल. हिंदूंमध्ये एकता आवश्यक आहे, हिंदूंमध्ये निस्वार्थ बुद्धी आवश्यक आहे. आपल्या स्वार्थाच्या वर उठून समाजाकरता, देशाकरता आपण काहीतरी करू लागतो, ही भावना प्रकर्षाने पुढे व्यक्त होणं आवश्यक आहे. हे जर झालं नाही तर मंदिराची वास्तू 1000 वर्षाकरता बनवून काहीही उपयोग नाही. तेव्हा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही सर्व हिंदू समाजाने लक्षात घेतली पाहिजे, तरच हे मंदिर हे अजरामर झालेलं राहील. सर, निर्विघ्नपणे कार्य संपन्न झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. अयोध्येतनं पाय निघणार आहे का तुमचा? अयोध्येतनं म्हटलं पाय निघणार आहे का? सगळ्यात अवघड विषय तोच आहे. इथे ज्या वेळेला यायचं ठरलं त्यावेळेला सुरुवातीला हे काम 18 महिने चालेल. नंतर जसं कामाचं व्याप्ती वाढली, फक्त ग्राउंड फ्लोअरच्या आणखीन एक फ्लोअर, मग आणखीन एक फ्लोअर असं ठरलं. तसं 18 ते 36 झाले, 36 ते 54 झाले. आणि हे सगळं वाढत असताना आजही आपण जेव्हा म्हणतोय की शिखरावरती ध्वज लागलेला आहे, याचा अर्थ आता मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. एक तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे की मंदिराच्या वरचा परकोटा ही सगळी कामं जरी पूर्ण झाली असतील तरी इथे येणाऱ्या सगळ्या दर्शनार्थींसाठी असलेली व्यवस्था, इथे जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी लागणारं ॲडमिनिस्ट्रेशनचं ऑफिस, इथे आपण जमिनीखाली जाऊन 4-5 मंदिरांचा शोध घेतला आणि असे सगळे जे आर्टिफॅक्ट सापडलेले आहेत त्यासाठी लागणारं म्युझियम, हे सगळं करण्यासाठी वीज, पाणी याच्या पण सोयी. आणि हे सगळं करता करता जे संत येतील, महंत येतील, VIP येतील, त्यांच्यासाठी एखादं विश्रामगृह, अशा अनेक गोष्टी याच्यानंतरच्या काळामध्ये करायच्या आहेत. आणि त्या अर्थाने म्हटलं तर त्यातला आधी ठरवलेला फेज संपला आहे असं मी म्हणेन. आणि प्रोजेक्टच्या दृष्टीनं म्हणायचं असेल तर आता ह्याच्यानंतरचा फेज एक 6 महिन्यापूर्वी सुरू झाला, तो संपायला अजून 1 वर्ष लागेल. त्यामुळे तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे. प्रोजेक्टची सुरुवात माझ्यापासून झाली हे जरी खरं असलं तर लासन टोब्रो, TC, आता EIL आणि UPRN यांच्याबरोबरची पुढची कामं फेज 2ची ही करायची आहेत. कामं करणारी एक टीम कदाचित हळूहळू कमी होईल, परंतु एक नवीन टीम उभी राहील, नवीन टीमचं काम चालू राहील. आणि प्रोजेक्ट या अर्थाने म्हटलं तर अजून 1 वर्षभर तरी किमान या सगळ्या गोष्टी चालतील. कदाचित डिसेंबर 26 ऐवजी मार्च 27 होईल, पण शक्यता आहे की हे सगळे कामं चालू राहतील. पण आता मी एका अर्थाने म्हणेन की प्रोजेक्टचं जे मुख्य काम होतं ते पूर्ण झालं आहे. आणि आता या पुढच्या ज्या फेजेस आहेत त्या सगळ्या फेजेस या एका अर्थाने याला लागणाऱ्या ज्या अशा ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थात्मक आहेत, त्यावेळी ती कामं चालू राहतील. आम्ही आहोत तशी पुढची पण एक टीम उभी राहील आणि ती काम चालू करेल. फक्त मला उल्लेख करावा असं वाटतो आहे त्या काही मंडळींचा जी आज येऊ शकली नाहीत किंवा या प्रोजेक्टच्या सगळ्या कामांमध्ये एक एक काम पूर्ण करत ही मंडळी इथून बाहेर पडलेली आहेत. फक्त त्याचा उल्लेख मी करतो एवढ्यासाठी की त्यांचंही कॉन्ट्रिब्युशन तेवढंच महत्त्वाचं आहे. लार्सन टोब्रोच्या दृष्टीनं म्हटलं तर यांनी मुख्य सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग आणि बेसिक डिझायनिंग फाउंडेशनचं काम केलं होतं. तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत हे सगळं उभारणीच्या कामामध्ये होते आमचे सतीश चव्हाण. गेल्या वेळेला आपल्याबरोबर होते इथे, परंतु आज त्यांची बदली मुंबईत झाली आहे आणि त्याच्यामुळे आज उपस्थित नाहीत. पण त्यांचंही कॉन्ट्रिब्युशन तेवढंच महत्त्वाचं आहे. आज
यांच्याबरोबर काम करणारे सुनील बनकर काही कारणाने येऊ शकले नाही आहेत. रात्रीचं काही काम चालू आहे त्याच्यामुळे त्या कामामध्ये ते अडकलेत. अगदी बारकाईने सगळं काम पूर्ण झालेलं आहे हे कन्फर्म होईपर्यंत चिकाटीने ते काम पूर्ण करणारा सुनील बनकर हाही असाच या कामातला आहे. TCच्या बाबतीमध्ये सुरुवातीला आपल्या गेल्या वेळेला आपण भेटलो होतो त्यावेळेला राधेय जोशी होते आणि त्यांची आता दुसऱ्या कामावरती बदली झाली आहे. ते आता जामनगरला गेलेत. परंतु जीव अडकलेलाच आहे. आजही सकाळी आणि संध्याकाळी फोन करून ते चौकशी करत होते. आता कुठपर्यंत आलं आहे, काय झालं, आता काय झालं विशेष. आणि खरं सांगायचं तर असंच प्रोजेक्ट आहे की ज्या प्रोजेक्टमध्ये इथनं बाहेर पडल्यानंतरही मंडळींचा ती ओढ आहे आणि त्या ओढीने काम करत राहतात मंडळी. आमच्या ट्रस्टमध्ये देखील आत्ता काम चालू आहे. जगन्नाथजी गोळवे त्या कामावरती आहेत. कालपर्यंत येणारे सगळे लोक मोठ्या संख्येने येत होते म्हणून क्यू लेंथ वेगळ्या पद्धतीने लावली होती. आजच्या कार्यक्रमासाठी ती क्यू लेंथ बदलली होती कारण माननीय पंतप्रधानांना जायचं होतं आणि आता ती पुन्हा बदलून उद्यापासून परत मंडळी येतील. त्यामुळे ते स्टेनलेस स्टीलचं रेलिंग पुन्हा बदलायचं काम चालू आहे आणि हे काम रात्री उशिरापर्यंत चालणार आहे कारण उद्याला सकाळी पुन्हा 6 वाजल्यापासून मंडळी यायला लागतील. जगन्नाथजी त्या कामात अडकलेले आहेत. अविनाशजी संगमनेरकर मंदिराच्याच कामात आहेत. मंदिरातली पूजेची सगळी व्यवस्था आजपर्यंत जे काही सगळं झालेलं होतं यज्ञ वगैरे सगळं चालू होते त्यातनं आता पुन्हा पुढची घडी बसवण्याच्या कामामध्ये लागलेले आहेत. सुभाषजी चौधरी आमच्याबरोबर इलेक्ट्रिकलचं सगळं काम करणारे HT-LT 33 kV पासून हेपर्यंत सगळं करणारे काही कारणामुळे आता घरी गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला काही येऊ शकलेले नाही आहेत. ते आता काही त्यांनी परत येतील तेव्हा आता झालेला कार्यक्रम त्यांना पाहता येईल. पण उरलेलं काम पूर्ण करण्याची ओढ त्यांनाही लागलेली आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी या सगळ्याच्यामध्ये कामात राहिली आहेत. माझी पत्नी स्वतः म्हणली होती मला येता येईल म्हणून पण डोनेशनच्या कामामध्ये आज खूप गर्दी असल्यामुळे त्याही अडकलेल्या आहेत. अजूनपर्यंत येऊन पोचलेले नाही आहेत. परंतु अशी अनेक मंडळी मी केवळ काही उल्लेखाने सांगितली पण अशी अनेक मंडळी आहेत. अगदी वर्कर्स आहेत, आमचे मॅनेजर्स आहेत आणि आमचे ट्रस्टीजसुद्धा गोविंददेव गिरीजी हे स्वतः बेलापूर श्रीरामपूरचे आहेत. आमचे इंटरनल ऑडिटर्स हे देखील सोलापूरचे राजगोपाल मिणियार आहेत. आता ही सगळी मंडळी त्या कामामध्ये आत्ता अडकली असल्यामुळे येऊ शकलेली नाही आहेत. परंतु या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या क्षेत्रातलं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्वांनी हे कार्य सिद्धीस नेलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. प्रत्येकाचा सहभाग आहे जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे पण तुमचा मोलाचा वाटा राहिला आहे, खारीचा वाटा राहिलेला आहे आणि आज तुम्ही इतका वेळ दिलात खरं तर आणि प्रत्येकानं स्वतःचा अनुभव सांगून प्रभू श्रीरामांचं देखणं मंदिर कसं साकारलं गेल्याची महाराष्ट्राला माहिती दिली, जगभरातल्या रामभक्तांना माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. रामरायाची कृपा आपल्या सर्वांवरती अशीच बरसत राहो हीच सदिच्छा. मनापासून आभार. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. यानंतर या विशेष मुलाखतीमध्ये कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम इथेच थांबते. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.